वसुली विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक। मुंबई पुण्यासह राज्यभरातल्या टोल नाक्यांची तोडफोड। टोल वसुली करणारे कंत्राटदारही आता निशाण्यावर। पुण्यात रिलायन्स इन्फ्राचं कार्यालयच फोडलं। जे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। टोल रद्द होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट। प्रक्षोभक भाषणं केली तर कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई करणार। राज ठाकरेंना दिला थेट इशारा। 1 रुपया जरी माझ्याकडे आला असेल तर मी फाशीची शिक्षेची मागणी करत आहे। मला दुसरी शिक्षेची गरज नाही। परंतु याच बरोबर अजित पवारांची सुद्धा आता नार्को टेस्ट होणं अत्यंत गरजेचं आहे। देवकी नंदन घोटाळ्यात पूर्णपणे निर्दोष असल्याचा सदाभाऊ खोत यांचा दावा, तर खोत यांना अटक करण्यासाठी अजित पवारांनीच फोन केल्याचा राजू शेट्टींचा आरोप। नांदेडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात अशोक चव्हाणांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। म्हणाले, मला संपवण्याचं षडयंत्र रचण्यामागे वेगळेच चेहरे, पक्षांतर्गत विरोधकांकडे रोख। राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवलेंची उमेदवारी भाजपनं जाहीर केला अधिकृत पाठिंबा। राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हुसेन दलवाई आणि मुरली देवरांनी भरले अर्ज। 7व्या जागेची उत्सुकता शिगेला। अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख। आणि ए मेरे वतन के लोगो या अजरामर गाण्याचा सुवर्ण महोत्सव। उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर मुंबईत कार्यक्रमासाठी येणार एकाच व्यासपीठावर।